तर टेलबोन पेन म्हणजे कॉक्सिडायनियाची कारणे काय आहेत? सर्वात कॉमन म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण आहे इजा होणे. एकतर उंचावरून तुम्ही खाली पडलात, झटका लागलाय किंवा गाडीमध्ये व गाडीवर बसल्या असताना तुम्ही वर जंप झाले आणि परत जर त्या जागेवर बसले. स्पेसिफिकली टू व्हीलर्स आणि बसमध्ये जेव्हा आपण पाठीमागच्या भागात बसतो, या व्यक्तींना हा त्रास खूप कॉमनली जाणवला जातो. त्यानंतर आहे जास्त वेळ हार्ड सरफेसवर जेव्हा आपण बसतो त्यावेळेस त्या मणक्याच्या सर्वात शेवटच्या भागावर प्रेशर येतं आणि त्यावेळेस तो पेन करायला लागतो. डिलिव्हरीनंतर स्त्रियांमध्ये देखील टेलबोन पेन खूप कॉमनली बघितलं जातं, कारण की त्या भागावरती ताण पडतो व दीर्घकालीन एकाच ठिकाणी बसून राहणारे जे काही आपले व्यवसाय आहेत, जसे की ड्रायव्हर आहेत आणि हार्ड सरफेसवर बसून काम करणारे जसे की लाईनमन्स वगैरे, त्यांना एका लाईनवर बसून काम करावं लागतं कंपनीमध्ये. अशा लोकांना टेलबोन पेन हा खूप कॉमनली बघितला जातो. टेलबोन पेन कधी हा सांधेवाताचा प्रकारही असू शकतो, ज्याला आर्थरायटिस असं म्हणलं जातं आणि कधी तो काही त्याचं कारण सापडत देखील नाही. त्याला आम्ही इडिओपॅथिक कॉक्सिडायनिया असं संबोधित करतो.